पाऊस सुरू झाला की शहराचं रूपच बदलून जातं. दिवसभर हॉर्न, लोकांची धावपळ, स्टेशनवरील गर्दी आणि रस्त्यांवरचा गोंधळ यामुळे जिवंत वाटणारं शहर रात्री अचानक वेगळंच दिसायला लागतं. विशेषतः मध्यरात्रीनंतर. त्यावेळी मुंबई जागी असते, पण तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता आलेली असते. त्या रात्रीसुद्धा असाच मुसळधार पाऊस पडत होता. लोअर परळमधल्या एका मोठ्या IT कंपनीत निखिल जाधव अजूनही लॅपटॉपसमोर बसला होता. ऑफिस जवळजवळ रिकामं झालं होतं. काही क्लिनिक स्टाफ आणि सिक्युरिटी गार्ड सोडले तर सगळे घरी गेले होते. घड्याळात 12:28 झाली होती. निखिलने डोळे चोळले. सकाळपासून तो कोडिंग करत बसला होता. सर्व्हर क्रॅश झाल्यामुळे पूर्ण टीमला थांबावं लागलं होतं. त्याचा मॅनेजर जाताना म्हणाला, निखिल, बाकी उद्या करू, तू पण निघ आता. निखिलने थकलेल्या चेहऱ्याने मान हलवली. तो मूळचा पालघरचा, पण नोकरीसाठी मुंबईत आला होता. मीरा रोडला एक छोट्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटाच राहत होता. आई वडील गावाकडे. त्याने ऑफिसच्या काचेबाहेर पाहिलं. पूर्ण मुंबई पावसात भिजत होती. दूरवर उंच इमारतींचे दिवे धुसर दिसत होते. त्याने बॅग उचलली आणि घाईघाईने लिफ्टकडे धाव घेतली. 12:40ची विरार फास मिळाली तरच आज घरी पोहोचणार, तो स्वतःशीच म्हणाला. स्टेशनवर पोहोचल्यावर त्याला जाणवलं की वातावरण काहीतरी वेगळंच आहे. संपूर्ण प्लॅटफॉर्म जवळजवळ रिकामा होता. नेहमी असणारा लोकांचा आवाज नव्हता. ना वडापाववाल्यांचा गोंधळ, ना धावपळ, ना ओरड. फक्त पावसाचा आवाज. एका कोपऱ्यात एक म्हातारा चहावाला स्टोव्हजवळ बसला होता. त्याच्या टपरीवरून वाफ उठत होती. निखिलने कटिंग चहा घेतला. चहावाल्याने त्याच्याकडे बघितलं. कुठं चाललात? मीरा रोड चाललोय. म्हाताऱ्याचा चेहरा अचानक गंभीर झाला. आज शेवटची लोकल आहे. निखिल हसला. मग? म्हातारा काही सेकंद शांत राहिला. मग हळू आवाजात म्हणाला, रात्रीच्या काही लोकल वेळेवर नसतात बाळा. काही लोकल चुकीच्या रुळावरून येतात. निखिलला ते ऐकून विचित्र वाटलं. तो काही बोलणार इतक्यात अनाउन्समेंट झाली. लोकल हळूहळू प्लॅटफॉर्मवर आली. निखिलच्या अंगावर नकळत काटा आला. ट्रेनमध्ये काहीतरी विचित्र होतं. ना ब्रेकचा मोठा आवाज, ना गर्दी, फक्त जुन्या पेवलचा लाईट्स. तो डब्यात चढला. आता फक्त 4-5 प्रवासी बसले होते. सगळे शांत. एकाने सुद्धा वर पाहिलं नाही. निखिल खिडकीजवळ बसला. लोकल सुरू झाली. दादर एक प्रवासी उतरला. बँड्रा दुसरा उतरला आणि अंधेरी आणखी 2 उतरले. काही वेळा संपूर्ण डब्यामध्ये फक्त निखिल एकटाच उरला. बाहेर मुसळधार पाऊस सुरूच होता. जोगेश्वरी स्टेशन आलं. दार उघडलं आणि एक म्हातारा आत आला. पूर्ण भिजलेला, पांढरं धोतर, जुना शर्ट, डोक्यावर गांधी टोपी. तो चालताना जणू थरथरत होता. तो शांतपणे येऊन निखिलच्या समोर बसला. निखिलने सुरुवातीला फार लक्ष दिलं नाही, पण काही वेळाने त्याला जाणवलं तो म्हातारा सतत खाली मान घालून बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर इतकं दुःख होतं की निखिलला स्वतःहून त्याच्याशी बोलावंसं वाटलं. आजोबा, कुठे जायचंय? म्हाताऱ्याने हळूहळू वर पाहिलं. त्याचे डोळे लाल झालेले होते. तो काही क्षण निखिलकडे बघत राहिला. मग शांत आवाजात म्हणाला, बाळा, तुला वेळ आहे का थोडा? हो आहे ना. मग माझी गोष्ट ऐकशील? लोकलच्या आवाजात ते शब्द विचित्र वाटले आणि त्या क्षणी निखिलला अजिबात कल्पना नव्हती की तो ज्या माणसाशी बोलत होता तो माणूस अनेक वर्षापूर्वीच मेलेला होता. लोकल काळोखातून पुढे धावत होती. खिडकीबाहेर फक्त पावसाचे थेंब आणि अंधार दिसत होता. अधूनमधून दूरवर एखाद्या इमारतीचा दिवा चमकून गायब होत होता. डब्यातल्या जुन्या ट्यूबलाईट्स सतत लुकलुकत होत्या. त्या प्रकाशात त्या म्हाताऱ्याचा चेहरा अजून विचित्र दिसत होता. निखिल आता पूर्णपणे जागा झाला होता. त्याने इयरफोन्स बाजूला ठेवले. आता त्याचं पूर्ण लक्ष त्या म्हाताऱ्याकडे होतं.
म्हाताऱ्याने काही सेकंद खिडकीबाहेर पाहिलं, मग शांत आवाजात बोलायला सुरुवात केली. माझं नाव विठ्ठल पाटील. साताऱ्याच्या एका छोट्या गावातून आलो होतो मुंबईत. त्याचा आवाज खूप शांत होता, जणू एखादा माणूस खूप वर्षापासून मनात दळवून ठेवलेली गोष्ट पहिल्यांदाच सांगत होता. पूर्वी गावात शेती होती, फार काही नव्हतं, पण समाधान होतं. माझा मुलगा मात्र खूप हुशार होता. शिकला, मोठा झाला आणि नोकरीसाठी मुंबईला आला. निखिल शांतपणे ऐकत होता. लोकलच्या खिडकीवरून वाहणारं पाणी त्याच्या चेहऱ्यावर रिफ्लेक्शन तयार करत होतं. विठ्ठल पाटील पुढे म्हणाला, गोरेगावला राहत होता तो, सुनेसोबत आणि माझी नात. तो अचानक थांबला. त्याच्या चेहऱ्यावरचं दुःख काही क्षणासाठी नाहीसं झालं. गौरी खूप गोड होती बाळा ती. फोनवर मला आजोबा लवकर या ना असं म्हणायची. निखिलच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. त्याला स्वतःच्या घरची आठवण झाली. विठ्ठल पाटील खिशातून एक जुना रुमाल काढत म्हणाला, मी गावातून मुंबईला आलो की ती दारात उभी राहून वाट बघायची. मी खाली उतरलो की धावत येऊन मिठी मारायची. त्यांच्या आवाजातलं प्रेम इतकं खरं होतं की निखिलला त्या क्षणी ते आजोबा अजिबात विचित्र वाटत नव्हते, फक्त खूप एकटे वाटत होते. लोकल अंधेरी पार करून पुढे जात होती. बाहेर आता पाऊस आणखी वाढला होता. ट्रॅकवर आदळणाऱ्या पावसाचा आवाज डब्यात स्पष्ट ऐकू येत होता. म्हाताऱ्याने पुढे बोलायला सुरुवात केली. एक दिवस मुलाचा फोन आला, बाबा गौरीचा वाढदिवस आहे, यावेळी नक्की या. मी दुसऱ्याच दिवशी निघालो. त्यांनी खाली ठेवलेल्या जुन्या पिशवीकडे पाहिलं. मी तिच्यासाठी एक बाहुली घेतली होती. निखिलचं लक्ष त्या पिशवीकडे गेलं. पिशवी पूर्ण ओली झाली होती, जणू ती बराच वेळ पाण्यात पडून होती. त्यातून एका छोट्या बाहुलीचा हात बाहेर दिसत होता. म्हातारा हलक्या आवाजात हसला. गौरीला बाहुल्या खूप आवडायच्या. त्या दिवशी सुद्धा असाच पाऊस होता. मी रात्रीची लोकल पकडली. सुरुवातीला सगळं ठीक होतं. लोक बोलत होते, काही जण झोपले होते, पण माहीमजवळ. तो अचानक थांबला. त्याचे हात थरथरायला लागले. निखिलच्या छातीत धडधड वाढली. माहीमजवळ ट्रेन थांबली. बाहेर खूप पाणी साचलं होतं. सगळे खिडकीतून बाहेर बघत होते. म्हाताऱ्याच्या डोळ्यात आता भीती दिसत होती. मग अचानक मोठा आवाज झाला. डबा हालायला लागला. लोक ओरडू लागले. त्याने थेट निखिलच्या डोळ्यात पाहिलं. लोकल पाण्यात गेली. निखिल दचकला. त्याच्या अंगावर शहारा आला. त्याला लहानपणी टीव्हीवर पाहिलेली एक जुनी बातमी आठवली. महापुरात अडकलेली मुंबई लोकल. म्हाताऱ्याचा आवाज आता कुजबुजेसारखा झाला होता. लोक मदतीसाठी ओरडत होते. एक बाई तिच्या मुलाला पकडून रडत होती. कोणी दार तोडत होतं, कोणी देवाचं नाव घेत होतं. त्याच्या डोळ्यातून हळूहळू पाणी वाहू लागलं. मी फक्त एकच विचार करत होतो, मला गौरीपर्यंत पोहोचायचंय. निखिलचे हात थरथरत होते आणि तेव्हाच त्याला जाणवलं, त्या म्हाताऱ्याचे कपडे अजूनही ओले होते, जणू तो आत्ताच पाण्यातून बाहेर आला होता. आणि सीट खाली हळूहळू काळसर पाणी साचायला लागलं होतं. निखिलचं हृदय आता जोरात धडधडत होतं. त्याने पुन्हा सीट खाली पाहिलं. काळसर पाणी खरंच वाढत होतं. ते फक्त पावसाचं पाणी नव्हतं, त्यातून एक विचित्र कुबट वास येत होता, जुन्या बंद गटारासारखा. निखिलने घाबरून वर पाहिलं. म्हातारा मात्र शांत बसला होता, जणू त्याला त्या पाण्याचं काहीच वाटत नव्हतं. लोकल आता आणखी रिकामी वाटत होती. संपूर्ण डब्यात फक्त ट्रेनच्या चाकांचा आवाज आणि पावसाचा आवाज घुमत होता. निखिलने हळू आवाजात विचारलं, आजोबा मग पुढे काय झालं? म्हाताऱ्याने काही सेकंद उत्तर दिलं नाही. त्याचे डोळे खिडकी बाहेर स्थिर झाले होते. बाहेर पूर्ण काळोख होता. ना स्टेशन, ना इमारती, फक्त पाऊस. अचानक लोकल एका स्टेशनवर थांबली. निखिलने बाहेर पाहिलं. प्लॅटफॉर्म पूर्ण रिकामा होता. स्टेशनचं नाव दिसत नव्हतं. फक्त एक पिवळा दिवा सतत फ्लिकर होत होता. तेवढ्यात अनाउन्समेंट झाली, पण आवाज विचित्र होता, जणू पाण्याखालून कोणी बोलत होतं.
पुढील स्टेशन. आवाज अचानक बंद झाला. निखिलच्या अंगावर काटा आला. म्हाताराने पुन्हा बोलायला सुरुवात केली. त्या रात्री पाणी खूप वेगाने आत येत होतं. लोक एकमेकांवर पळत होते. कोणी दार उघडायचा प्रयत्न करत होतं, कोणी खिडकी फोडत होतं. त्याच्या आवाजात आता भीती स्पष्ट जाणवत होती. एक छोटा मुलगा सतत आई आई म्हणून रडत होता. एक माणूस देवाचं नाव घेत ओरडत होता. एक बाई तिच्या बाळाला छातीशी पकडून बसली होती. निखिलच्या अंगावर शहारे आले. त्याला आता असं वाटत होतं जणू तो स्वतः त्या अपघातात अडकला आहे. म्हाताऱ्याने थरथरत्या हाताने पिशवी पकडली. माझ्या हातात फक्त गौरीसाठी आणलेली बाहुली होती. निखिलचं लक्ष पुन्हा त्या पिशवीकडे गेलं. त्या बाहुलीचा छोटा हात बाहेर दिसत होता, पूर्ण ओला, जणू अनेक वर्ष पाण्यात पडून होता. म्हाताऱ्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला फक्त एकदाच तिचा चेहरा बघायचा होता. डब्यात अचानक थंड वारा फिरला. निखिल दचकला. लोकलच्या लाईट्स जोरात ब्लिंक होऊ लागल्या. एकदा, दोनदा, तीनदा, आणि अचानक पूर्ण डबा अंधारात बुडाला. त्या अंधारात निखिलला आवाज ऐकू आले, रडण्याचे, ओरडण्याचे, मदतीसाठी किंचाळण्याचे. दार उघडा, वाचवा, आई. निखिलचा श्वास अडकला. त्याचे हात थरथरायला लागले. त्याला स्पष्ट जाणवत होतं ते आवाज खरे होते. तेवढ्यात लाईट्स परत आल्या आणि निखिल गोठून गेला. आता डब्यात फक्त तो आणि म्हातारा नव्हते. मागच्या सीटवर काही लोक बसलेले होते, पूर्ण ओले, निर्विकार. एक बाई, एक छोटा मुलगा, एक तरुण माणूस. त्यांचे चेहरे फिकट पांढरे झाले होते आणि त्यांच्या शरीरातून सतत पाणी खाली टिपकत होतं. निखिलच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. त्याने घाबरून मागे सरकायचा प्रयत्न केला. म्हाताराने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. घाबरू नकोस बाळा. त्याचा आवाज आता खूप वेदनाने भरलेला होता. हे सगळे माझ्यासोबत होते त्या रात्री. निखिलच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. त्याला आता जाणवलं तो जिवंत लोकांमध्ये बसलेला नव्हता. लोकल पुन्हा हळूहळू सुरू झाली, पण आता ट्रेनचा आवाज वेगळाच वाटत होता. जणू ती रेल्वे ट्रॅकवर नाही तर पाण्याखाली चाललेली होती. निखिलच्या कपाळावरून घाम वाहत होता. डब्यातली थंडी आता असह्य वाटत होती. समोर बसलेला विठ्ठल पाटील शांत होता, पण मागच्या सीटवर बसलेले ते ओले प्रवासी, त्यांच्याकडे पाहण्याचीही निखिलची हिंमत होत नव्हती. लोकलच्या खिडक्यांवर पावसाचे थेंब जोरात आदळत होते, पण विचित्र गोष्ट म्हणजे बाहेर काहीच दिसत नव्हतं. ना स्टेशन, ना इमारती, फक्त काळोख. जणू ट्रेन मुंबईत नसून कुठल्या तरी दुसऱ्याच जगात धावत होती. निखिलने घाबरत मागे पाहिलं. तो छोटा मुलगा अजूनही खिडकी बाहेर बघत होता. त्याच्या हातात फाटलेला लाल फुगा होता. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, फक्त रिकामे डोळे. त्याच्या बाजूला बसलेली बाई छातीशी पर्स पकडून बसली होती. तिचे ओले केस चेहऱ्यावर चिटकले होते. एक माणूस सीट पकडून खाली मान घालून बसला होता आणि त्याच्या शरीरातून सतत खाली पाणी टिपकत होतं. ते पाणी हळूहळू डब्याच्या जमिनीवर पसरत होतं. निखिलने पाय वर घेतले. त्याचा श्वास अडकत होता. म्हातारा हळू आवाजात म्हणाला, आम्ही अजून घरी पोहोचलो नाही बाळा. त्या वाक्यात इतकं दुःख होतं की निखिलच्या डोळ्यात नकळत पाणी आलं. माझा मुलगा मला खूप शोधत होता. 2 महिने रेल्वे पोलिसांकडे गेला, हॉस्पिटलमध्ये गेला, मृतदेह बघितले. त्याचा आवाज थरथरत होता, पण माझं शरीर सापडलंच नाही. लोकलच्या लाईट्स पुन्हा मंद झाल्या. त्या पिवळसर प्रकाशात विठ्ठल पाटलांचा चेहरा आणखी भयानक दिसत होता, पण त्याहून जास्त दुःखी. गौरी रोज दारात उभी राहायची. ती माझी वाट बघायची. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती म्हणायची, आजोबा येणार. निखिलचं हृदय दळपलं. त्याला आता त्या म्हाताऱ्याची भीती वाटत नव्हती, उलट त्याच्यासाठी खूप वाईट वाटत होतं. अचानक डब्यातला छोटा मुलगा हळूहळू निखिलकडे वळला. निखिलचा श्वास थांबला. त्या मुलांच्या डोळ्यांच्या जागी पुन्हा काळी पोकळी होती. मुलगा काही बोलला नाही, फक्त त्याच्याकडे बघत राहिला. निखिलने घाबरून नजर वळवली.
म्हाताऱ्याने खाली ठेवलेली पिशवी उघडली. त्यातून एक छोटी बाहुली बाहेर काढली. ती पूर्ण भिजलेली होती. तिचा चेहऱ्यावरचा रंगसुद्धा निघाला होता. ही गौरीसाठी आणली होती. त्यांच्या आवाजात इतकी वेदना होती की निखिलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक लोकल जोरात हादरली. संपूर्ण डबा थरथरला. लाईट्स पूर्णपणे बंद झाल्या. आता फक्त बाहेरून निळसर प्रकाश दिसत होता आणि त्या प्रकाशात निखिलला खिडकीबाहेर काहीतरी दिसलं. पाणी, खूप खोल काळं पाणी. जणू संपूर्ण ट्रेन अजूनही त्या पुराच्या पाण्यात अडकलेली होती. तेवढ्या डब्यातले सगळे मृत प्रवासी एकाच वेळी हळूहळू उभे राहिले. निखिलचा घसा कोरडा पडला. ते सगळे त्याच्याकडे बघत होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर राग नव्हता, फक्त वेदना. अपूर्ण प्रवासाची वेदना. म्हातारा हळू आवाजात म्हणाला, काही आत्मे सोडासाठी भटकत नाही बाळा. काही आत्मे फक्त घरी पोहोचण्यासाठी भटकतात. निखिल आता रडत होता. त्या क्षणी त्याला जाणवलं, तो एका भूतासमोर बसला नव्हता, तो एका आजोबांसमोर बसला होता. ते शेवटी आपल्या नातीला भेटू शकले नाहीत. म्हाताऱ्याने थरथरत्या हाताने ती बाहुली निखिलच्या हातात दिली. एक काम करशील? निखिलने डोळ्यातलं पाणी पुसत मान हलवली. ही बाहुली गौरीपर्यंत पोहोचव. म्हाताऱ्याने एका जुन्या कागदावर पत्ता लिहिला, गोरेगाव. निखिलने तो कागद हातात घेतला. तेवढ्या ट्रेनच्या बाहेर जोरात आवाज झाला, जणू काहीतरी मोठं पाण्यात कोसळलं. संपूर्ण डबा हादरला आणि अचानक सगळं काळं झालं. संपूर्ण डबा काळोखात बुडाला होता. निखिलला काहीच दिसत नव्हतं, फक्त लोकलच्या चाकांचा आवाज आणि बाहेर आदळणाऱ्या पावसाचा आवाज. त्याचा श्वास जोरात चालू होता. त्याने हात घट्ट बंद केले. त्याच्या हातात अजूनही ती ओली बाहुली होती. अचानक त्याला जाणवलं, डब्यातील थंडी हळूहळू कमी होत गेली. काही सेकंदांनी लाईट्स पुन्हा लागल्या. निखिलने घाबरत आजूबाजूला पाहिलं. डबा पूर्ण रिकामा होता. ना ते मृत प्रवासी, ना तो छोटा मुलगा, ना ती बाई आणि ना विठ्ठल पाटील. फक्त रिकाम्या सीट्स. जमिनीवर साचलेलं पाणीही गायब झालं होतं, जणू काहीच घडलं नव्हतं. निखिल घाबरून उठला. त्याचं हृदय अजूनही जोरात धडधडत होतं. लोकल हळूहळू स्टेशनमध्ये शिरत होती. बाहेर अनाउन्समेंटचा आवाज ऐकू आला, पुढील स्टेशन बोरिवली. निखिल थबकला. आता अनाउन्समेंट पूर्ण नॉर्मल होती. त्याने पटकन खिडकी बाहेर पाहिलं. प्लॅटफॉर्मवर लोकांची गर्दी होती. चहावाले ओरडत होते. काही लोक धावत ट्रेन पकडत होते. सगळं नेहमीसारखं, जणू मागचे 2 तास काही घडलंच नव्हतं. निखिल ट्रेनमधून खाली उतरला. त्याचे पाय अजूनही थरथरत होते. तो काही सेकंद प्लॅटफॉर्मवर उभाच राहिला. त्याला अजूनही वाटत होतं, कुठल्याही क्षणी तो म्हातारा पुन्हा दिसेल. त्याने घाईघाईने फोन उघडला, गुगल उघडलं, सर्च केलं. माहीम मुंबई लोकल फ्लड ॲक्सिडेंट ओल्ड न्यूज. काही सेकंदांनी स्क्रीनवर जुने आर्टिकल्स दिसू लागले. एका आर्टिकलवर त्याची नजर थांबली. हेडलाईन, 2009च्या महापुरात बेपत्ता झालेले प्रवासी. खाली फोटो होते. निखिलचं हृदय थांबल्यासारखं झालं. त्या फोटोंमध्ये विठ्ठल पाटील होते. तोच चेहरा, तीच गांधी टोपी. त्याच्या हातातून फोन जवळजवळ खाली पडला. आर्टिकलमध्ये लिहिलं होतं, माहीमजवळ महापुरात अडकलेल्या लोकलमधील काही प्रवासी आजतागायत बेपत्ता आहेत. खाली मृत आणि बेपत्ता लोकांची नावं होती आणि त्यात एक नाव होतं, विठ्ठल गणपत पाटील. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने हळूहळू हात उघडला. ती बाहुली अजूनही त्याच्याकडे होती, पूर्ण ओली. त्याच्या अंगावर पुन्हा शहारा आला. दुसऱ्या दिवशी सकाळी निखिल थेट गोरेगावला गेला. विठ्ठल पाटलांनी दिलेला पत्ता अजूनही त्याच्याकडे होता. पावसाळी सकाळ होती. जुन्या इमारतीसमोर उभं राहिल्यावर त्याच्या छातीत धडधड सुरू झाली. त्याने हळूच डोरबेल वाजवली. काही सेकंदांनी दार उघडलं. समोर एक म्हातारी बाई उभी होती. तिचे केस पूर्ण पांढरे झाले होते. तिने निखिलकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. निखिल काही क्षण काहीच बोलू शकला नाही. मग त्याने हळूहळू ती बाहुली पुढे केली. त्या बाईचे डोळे मोठे झाले. तिने थरथरत्या हाताने बाहुली घेतली आणि अचानक तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
हे तिचा आवाज अडखळला. हे गौरीसाठी बाबा आणणार होते. निखिलच्या अंगावर काटा आला. घराच्या आत भिंतीवर एक फोटो होता, हार घातलेला विठ्ठल पाटलांचा. फोटोखाली तारीख लिहिलेली होती 28 जुलै 2009. निखिलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने त्या बाईला काहीच सांगितलं नाही, कारण कोण विश्वास ठेवणार होतं की काल रात्री तो एका मेलेल्या माणसासोबत लोकलमध्ये बसून बोलत होता. तो निघून गेला. बाहेर पाऊस पुन्हा सुरू झाला. रस्त्यावर चालताना त्याच्या डोक्यात सतत विठ्ठल पाटलांचे शब्द घुमत होते. काही आत्मे फक्त घरी पोहोचण्यासाठी भटकतात. त्या रात्रीनंतर निखिल कधीच शेवटचे लोकल पकडत नाही. पण आजही जेव्हा मुसळधार पाऊस पडतो आणि मध्यरात्रीनंतर विरार फास्ट स्टेशनमध्ये शिरते, तेव्हा काही लोक म्हणतात, एका रिकाम्या डब्यात एक म्हातारा अजूनही खिडकीतून बाहेर बघत बसलेला दिसतो, हातात एक छोट्या बाहुलीसोबत, आणि त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तीच वाट पाहणारी उदास नजर असते.